आज 9 जुलै. तुही रे माझा मितवा या मालिकेत आजच्या भागात काय झालं ते आपण बघून घेऊ. अर्णवला ईश्वरीच्या क्लाउड किचनवर राकेश जिजूला बघितल्यासारखं वाटतं. पण ते नक्की राकेश जिजू आहेत की राजेश आहे याच्याच शोधात अर्णव असतो. तो अंजलीला पण विचारतो की त्या दिवशी जिजू कुठे होते. तर अंजली सांगते की ते नाटकाला गेलेले आहेत म्हणून, कारण राकेशने तसा पुरावा पण दिलेला असतो अंजलीला. पुराव्याच्या रूपात त्याने अंजलीला तिकीट दाखवलेलं असतं आणि तेच तिकीट शोधायला दुसऱ्या दिवशी सकाळी मामा अंजलीच्या रूममध्ये जातो आणि शेवटी त्याला ते तिकीट मिळतंच. इकडे अर्णव न्यूजपेपरमध्ये पण बघतो की त्या दिवशी खरंच नाटक होतं की नाही, आणि शेवटी तसंच होतं. त्या दिवशी नाटक हे असतंच. इकडे ईश्वरी क्लाउड किचनमध्ये असते आपल्या पहिल्या ऑर्डरची वाट बघत. तिला पहिली ऑर्डर ही अर्णवनेच दिलेली असते. अर्णव सकाळीच तिच्या क्लाउड किचनवर जातो आणि जिलेब्यांची ऑर्डर देतो. मग ते गप्पा मारता मारताच मध्ये बोलता बोलताच अर्णव ईश्वरीला राकेशबद्दल विचारतो की त्या राकेशला आपण कधी बघितलंच नाही, त्याचा फोटो वगैरे एखादा आहे का. तर ईश्वरी म्हणते आपल्या गॅलरीमध्ये असणार सर, मोबाईल तिकडेच आहे, तुम्ही बघून घ्या. अर्णव ईश्वरीचा मोबाईल घेतो आणि त्यात फोटो चेक करतो तर राजेशचा फोटो नसतो. ईश्वरी म्हणते की फोटो नाही तर मे बी डिलीट झाला असेल. अर्णव मनातल्या मनात म्हणतो की फोटो डिलीट झाला म्हणजे ईश्वरीसाठी राकेश हा इतकाही इम्पॉर्टंट नाही. हे ऐकून त्याला बरं वाटतं. इकडे ईश्वरीचे बाबा घरी येतात. त्यांना बघून ईश्वरीची आई आणि ईश्वरीची आत्या दोघी पण खुश होतात. मग ईश्वरीची आत्या बोलते की दादा आता आलासच आहेत तर ईश्वरीच्या आपण लग्नाचं फिक्स करून टाकू. राजेश ईश्वरीच्या बाबांना CCTVमध्ये बघतो आणि कोणाला तरी फोन करतो आणि सांगतो की मास्तर लागा कामाला, हीच ती वेळ आहे. इकडे ईश्वरीच्या क्लाउड किचनवर 2 गुंड येतात. ईश्वरीला वाटतं की ते कस्टमर आहेत, पण ते ईश्वरीला जागा खाली करायला लावतात आणि मग ईश्वरी पण त्यांच्यासोबत भांडते. मग तिकडे अर्णव येतो. मग पुढच्या भागात काय होतं आणि अर्णव त्या गुंडांसोबत काय करतो हे आपण पुढच्या भागात बघू.